जिथे सत्य तिथे आम्ही. सातगाव भोसले प्रतिष्ठानची महत्त्वाची अपडेट विशेष सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या पार पडली. नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात तुफान न्यूज आणि आजची ताजी बातमी अशी. काल 30 नोव्हेंबर 2025 रोजी सातगाव भोसले प्रतिष्ठानची विशेष सर्वसाधारण सभा मंगला हायस्कूल ठाणे पूर्व येथे अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाली. ही सभा प्रतिष्ठानचे ज्येष्ठ व प्रथम उपाध्यक्ष मा श्री विलासराजे काशीरामराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेदरम्यान खालील महत्त्वाचे विषय चर्चेस आले आणि निर्णय घेण्यात आले. कार्यक्रम पत्रिकेचे वाचन, प्रतिष्ठानच्या पुनर्रचनेबाबत आणि भावी वाटचालीबाबत सविस्तर चर्चा, पुढील 5 वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीच्या निवडीसंबंधी निर्णय, अध्यक्षांच्या परवानगीने इतर विषयांचे सादरीकरण. सभासदांची उपस्थिती समाधानकारक होती आणि सभेचे सर्व कामकाज नियमानुसार सुरळीतरित्या पार पडले. गणपूर्ती संबंधित सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने हाताळल्या गेल्या आणि सर्व मुद्दे पूर्ण करण्यात आले. ही सभा सातगाव भोसले प्रतिष्ठानच्या भावी नेतृत्व आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सातगाव भोसले फाउंडेशन नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा. आता पाहूया नव्या कार्यकारिणीची नावे गावनिहाय. शिरगाव, अध्यक्ष श्री विलासा काशीराम भोसले, श्री अशोक पांडुरंग भोसले, श्री सुधाकर रामचंद्र भोसले, श्री श्रीराम अनाजी भोसले. खोपी, श्री रवींद्र दिनकर भोसले, श्री मदन शंकरराव भोसले, श्री सुनील विक्रम भोसले. कुंभार, श्री अनिल वामनराव भोसले, श्री मुकुंद रामचंद्र भोसले, श्री विजय कृष्णाजी भोसले. बिजघर, श्री कृष्णा महादेव भोसले, श्री संजय श्रीप्ती भोसले, श्री अरुण आत्माराम भोसले, श्री अविनाश यशवंत भोसले, श्री कृष्णकांत भोसले. तिसांगी, श्री अखिल बाबाजी भोसले, श्री अनंत मनाजी भोसले, श्री संदीप बाजीराव भोसले. मिरले तांबड, शिवश्री सूर्यकांत तुकारामराव भोसले, शिवश्री सतीश बाबूराव भोसले, श्री सुधीर प्रभाकर भोसले, श्री रवींद्र पांडुरंग भोसले. सलाहकार समिती, श्री चंद्रकांत तुकारामराव भोसले, श्री मंगेश गणपतराव भोसले, श्री सदानंद गोपाळ भोसले, श्री सदाशिव तातोजी भोसले, श्री शशिकांत कृष्णाजी भोसले, श्री काशीनाथ राजाराम भोसले. या नव्या कार्यकारिणीमुळे सातगाव भोसले प्रतिष्ठान नव्या ऊर्जेने, एकजुटीने आणि विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा. हे होते तुफान न्यूज.